हरे कृष्णा. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 8वा. अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग भगवत प्राप्ती. तर पहिला श्लोक वाचायला सुरू करण्याआधी आपण श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही आजपासून भगवद्गीतेचा हा 8वा अध्याय वाचायला सुरू करणार आहोत. तर त्यासाठी आम्हाला तुम्ही आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. तर अक्षर ब्रह्मयोग. तर अक्षर म्हणजे काय आहे? कधीच नष्ट न होणार असं ब्रह्मज्ञान भगवंत या अध्यायात 8व्या अध्यायात अर्जुनाला देत आहेत. तर असं ज्ञान आहे, हे ब्रह्मज्ञान आहे ते, ज्याने जीव जो आहे तो भौतिक स्तरावरून आध्यात्मिक स्तरावर जाऊ शकतो आणि भगवंतांचं स्मरण करून तो भगवत प्राप्ती करू शकतो. तर या विषयीचं सगळं ज्ञान या अध्यायात वाचायला मिळणार आहे. म्हणून इथे प्रभुपादांनी कंसात नाव दिलं आहे भगवत प्राप्ती. तर आपण भगवत प्राप्ती कशा रीतीने करू शकतो हे सगळं आपल्याला माहिती मिळणार आहे. पहिला श्लोक वाचूया. अर्जुन उवाच किम तद्ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम अधिभूतम च किम प्रोक्तम अधिदैवम किमुच्यते. अर्जुनाने विचारले, हे पुरुषोत्तम, हे भगवन, ब्रह्म म्हणजे काय? आत्मा म्हणजे काय? सकाम कर्म म्हणजे काय? ही भौतिक सृष्टी म्हणजे काय? आणि देवता कोण आहेत? हे कृपया मला सांगा. शब्दशः अर्थ बघूया. अर्जुन उवाच. अर्जुन म्हणाला. किम तद ब्रह्म किम अध्यात्मम. तर हे शब्द थोडेसे ओळखीचे वाटतात, कारण आपण जो आत्ताच 7वा अध्याय बघितला आहे त्यातले जे शेवटचे 2 श्लोक आहेत त्यात हे सगळे शब्द आलेले आहेत. आपण 7.29 हा जर श्लोक बघितला तर त्याच्या दुसऱ्या ओळीत हे 3 शब्द आहेत बघा. ब्रह्म, अध्यात्मम आणि कर्म. तर ह्याविषयी अर्जुन विचारतो आहे. ब्रह्म म्हणजे काय? तर किम तद ब्रह्म म्हणजे ब्रह्म म्हणजे काय? किम अध्यात्मम. तर अध्यात्ममचा शब्दशः अर्थ आहे आत्मा. तर आत्मा म्हणजे काय? किम कर्म पुरुषोत्तम. तर हे भगवान श्रीकृष्ण, तुम्ही सर्वात उत्तम आहात. आणि किम कर्म, सकाम कर्म म्हणजे काय ते सांगा. पुढे दुसऱ्या ओळीत म्हणतो आहे अर्जुन, अधिभूतम च किम प्रोक्तम. अधिभूतम म्हणजे प्राकृत सृष्टी. ही भौतिक सृष्टी म्हणजे काय आहे? आणि अधिदैवम किम उच्यते. अधिदैवम म्हणजे देवता. तर या देवता कोण आहेत हे कृपया मला सांगा. तर गीताभूषण टीका आहे श्रील बलदेव विद्याभूषण, त्यामध्ये या पहिल्या आणि दुसऱ्या श्लोकाबद्दल लिहित आहेत की या 8व्या अध्यायामध्ये अर्जुन भगवान श्रीकृष्णांना विविध प्रश्न विचारतो आणि अर्जुनाला उत्तर देताना भगवान श्रीकृष्ण ब्रह्म या विषयासहित विविध विषयांची व्याख्या करतात. योग मिश्रित भक्ती आणि शुद्ध भक्ती असे 2 मार्ग सुद्धा भगवंत या अध्यायात सांगतात. तर भगवंत केवळ शुद्ध भक्तीबद्दलच सांगतात असे नव्हे, तर योग मिश्रित भक्ती पण कशी असते हे पण या 8व्या अध्यायात सांगितलं आहे. तर 7व्या अध्यायाच्या शेवटच्या 2 श्लोकांच्या संदर्भात अर्जुनाने 8.1 आणि 2 यामध्ये प्रश्न विचारले आहेत. तर जो 29वा श्लोक होता 7व्या अध्यायाचा, त्यातला आपण बघितला तर तो व्यक्ती कसा आहे? जरा मरण मोक्षाय. तर मोक्षकामी व्यक्ती आहे, त्याच्या ज्ञानाचे हे सगळे विषय आहेत असं श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात. आणि अर्जुन इथे भगवान श्रीकृष्णांना पुरुषोत्तम म्हणून संबोधित करतो आहे, जेणेकरून जर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला विचारले असते की हे अर्जुना, आपण तर समतुल्य आहोत, मी तुझा मित्र आहे ना, मग तू मला हे असे कठीण प्रश्न का विचारतो आहेस? जर असं भगवंतांनी विचारलं असतं तर म्हणून अर्जुन इथे उत्तर देताना म्हणतो आहे की कारण तुम्ही परम भगवान आहात,
तुम्ही सर्वज्ञ आहात, सगळंच जाणता, पण मला ते ज्ञान नाही, मी सगळं काही जाणत नाही आणि म्हणून कृपा करून तुम्ही मला या विषयांबद्दल सांगा. तर वैष्णवाचार्य सांगतात की अर्जुनाने हे जे सगळे विषय 8.1 आणि 8.2 मध्ये विविध विषयांबद्दल प्रश्न विचारले आहेत, तर ते सगळे विषय आहेत ते आध्यात्मिक आहेत. तर आपली ही जी भौतिक इंद्रिय आहेत, तर त्या भौतिक इंद्रियांनी, भौतिक मनाने तर्क वितर्क करून जाणण्याच्या पलीकडचे हे सगळे आध्यात्मिक विषय आहेत आणि म्हणून आपल्याला भगवान श्रीकृष्णांकडून ते विषय आहेत ते जाणून घेतले पाहिजे. तर चैतन्य चरितामृत 20.122 हा श्लोक आहे. माया मुग्ध जीवेर नाही स्वतः कृष्ण ज्ञान, जीवेर कृपाय कैलो कृष्ण वेद पुराण. माया मुग्ध जीवेर नाही स्वतः कृष्ण ज्ञान. तर मायेने मुग्ध झालेला हा जो बद्ध जीव आहे त्याला नाही स्वतः कृष्ण ज्ञान, स्वतःच्या प्रयत्नाने तो आपली कृष्ण भावना जागृत करू शकणार नाही. म्हणून काय केलंय, जीवेर कृपाय केलो. तर भगवान श्रीकृष्णांनी आपल्या अहैतुकी कृपेने कृष्ण वेद पुराण, वैदिक शास्त्र पुराणांची रचना केलेली आहे. तर वैष्णवाचार्य समजवतात की भगवान श्रीकृष्णांपासून सुरू झालेले हे 4 अधिकृत संप्रदाय आहेत. तर भगवान श्रीकृष्णांनी ब्रह्माजींना आध्यात्मिक ज्ञान दिलं, श्री लक्ष्मी जी आहे तिला आध्यात्मिक ज्ञान दिलं, रुद्र शिवजी आहेत त्यांना ज्ञान दिलं आणि कुमार जे ब्रह्माजींचे 4 पुत्र आहेत कुमार त्यांना ज्ञान दिलं आणि या चारींकडून अधिकृत संप्रदाय पुढे निर्माण झाले. तर ब्रह्माजींचा झाला ब्रह्म संप्रदाय, लक्ष्मी देवींचा झाला श्री संप्रदाय, शिवजींचा झाला रुद्र संप्रदाय आणि कुमारांचा झाला कुमार संप्रदाय. तर ह्यांनी सगळ्यांनी आपापल्या शिष्यांना हे सगळं शिकवलं आणि अधिकृत गुरु शिष्य परंपरेद्वारे भगवान श्रीकृष्णांनी जे ज्ञान दिलेलं आहे तेच पुढच्या पिढीला दिलं गेलं. तर अशा ह्या अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून जेव्हा आपण वैदिक शास्त्र ऐकतो तेव्हाच आपण भगवंतांबद्दल ज्ञान प्राप्त करू शकतो. आपली गीताभूषण टीका वाचून झाली आहे. आता आपण तात्पर्य वाचूया. या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाने विचारलेल्या ब्रह्म काय आहे इत्यादी प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. तर सगळं जे आहे ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भगवंतांनी या अध्यायामध्ये दिलेली आहेत. तसेच भगवंत कर्म म्हणजे सकाम कर्म, भक्ती आणि योग आणि विशुद्ध भक्ती इत्यादींचे स्पष्ट विश्लेषण करतात. तर या अध्यायामध्ये भगवंतांनी हे जे कर्म आहे, सकाम कर्म म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय, योग म्हणजे योग मिश्रित भक्ती म्हणजे काय हे भगवंतांनी सांगितलं आहे. विशुद्ध भक्ती म्हणजे काय ह्याचं अगदी स्पष्ट डिटेल असं भगवंतांनी वर्णन विश्लेषण केलेलं आहे. श्रीमद भागवत सांगते की परम सत्य हे ब्रह्म परमात्मा भगवान म्हणून जाणले जाते. तर श्रीमद भागवतम स्कंद 1 अध्याय 2 11वा श्लोक 1.2.11 वदन्ति तत्तत्त्वविदः तत्त्वं यज्ञान अद्वयं ब्रह्मेति परमात्मेति भगवान इति शब्दते. तर या श्लोकामध्ये सांगितले आहे श्रीमद भागवतम मध्ये जे परम सत्य आहे ते ब्रह्मेति परमात्मेति भगवान इति शब्दते. तर परम सत्याला ब्रह्म परमात्मा भगवान म्हणून ओळखलं जातं. तर परम सत्याच्या साक्षात्काराच्या या 3 पायऱ्या आहेत असं सगळं सांगितलेलं आहे. तर हे इथे ब्रह्म हा शब्द आला आहे बघा, श्लोकातच विचारलंय ना की किम तद ब्रह्म.
तर हा ब्रह्म शब्द आला. त्यामुळे प्रभुपाद या तात्पर्यात आपल्याला या भागवतमच्या श्लोकाची आठवण करून देत आहेत की ब्रह्म म्हणजे काय आहे, इथे आत्मा आहे, पण परब्रह्म म्हणजे कोण आहेत, भगवान श्रीकृष्ण भगवंत. त्यांच्याबद्दलही या अध्यायात चर्चा येणार आहे. आणि त्यामुळे हे जे प्रभुपाद आहेत ते तात्पर्यात या श्लोकाचा उल्लेख करत आहेत. पुढे वाचते आहे, म्हणजे याशिवाय आत्म्यालाही ब्रह्म म्हटले आहे. प्रभुपाद असं का लिहितात, कारण श्रीमद भागवतम मध्ये म्हटलं आहे की परमसत्य हे ब्रह्म परमात्मा भगवान म्हणून जाणलं जातं आणि आत्म्याला इथे ब्रह्म म्हटलं आहे. तर जी ब्रह्म हा शब्द आहे त्याचे अनेक सारे अर्थ आहेत. अर्जुनाने आत्म्याबद्दल विचारणा केली आहे. वैदिक शब्दकोशानुसार, शब्दकोश म्हणजे डिक्शनरी, तर या वैदिक डिक्शनरीनुसार आत्मा हा शब्द मन, शरीर, इंद्रियांनाही उद्देशून योजिला जातो. तर आत्मा आहे, तर या शब्दाचे अनेक सारे अर्थ होतात. अर्जुनाने भगवंतांना पुरुषोत्तम म्हणून संबोधलं आहे. तर जो हा श्लोक आहे पहिला, त्याच्या पहिल्या ओळीचा शेवटचा शब्द आहे बघा, पुरुषोत्तम. तर भगवान श्रीकृष्णांना अर्जुन पुरुषोत्तम म्हणतो आहे. अर्थात तो म्हणजे अर्जुन केवळ आपल्या मित्राला प्रश्न विचारित नव्हता, तर पुरुषोत्तम भगवान यांना तो प्रश्न विचारित होता. कारण त्याला म्हणजे अर्जुनाला माहित होते की श्रीकृष्ण हे सर्व प्रश्नांचे निश्चित उत्तर देणारे सर्वोच्च अधिकृत अधिकारी आहेत. तर असे हे जे भगवान श्रीकृष्ण आहेत ते काही आता मी जसं समजत होतो तसे माझे केवळ मित्र नाही आहेत, तर ते साक्षात पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत आणि ते सर्वज्ञ आहेत. त्यामुळे त्यांनी या विषयांची चर्चा 7व्या अध्यायात केली आहे. तर त्याविषयी समजून सांगणारेही तेच आहेत आणि त्यामुळे हे कठीण प्रश्न अर्जुन भगवंतांना विचारत आहे. तर अशा प्रकारे आपला हा जो पहिला श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे. तर आज इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.